तर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा पहिला दिवस आहे। बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत होतीये। अर्ज छाननीची प्रक्रिया काल पूर्ण झालेली आहे, त्यामुळे निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होतीये। तर बंडखोरांचा बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरलेत। मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे। भीमा कोरेगाव या ठिकाणी 208वा शौर्य दिन विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातनं अनुयायी भीमा कोरेगाव या ठिकाणी दाखल झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं देखील अभिवादन करण्यात आलं। भीमा कोरेगावमध्ये पोलिसांकडनं बंदोबस्त तैनात आहे। शासनाकडून असणारं लोकांच्या सोयीची जी व्यवस्था आहे तिचं नियोजन चांगल्या पद्धतीने झाले असं मी त्या ठिकाणी म्हणेन। हा एक इतिहास आहे, मानवतेचा इतिहास या देशातला असं मी त्या ठिकाणी मानतो। जातीप्रथेची जी व्यवस्था होती त्या जातीप्रथेच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा एक लढा होता। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये पावसाचं आगमन झालं। दादर परिसरामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। हे दृश्य आहेत आज पहाटेची। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि परिसरात पावसानं हजेरी लावली। दादर, प्रभादेवी, लोअर परेल या ठिकाणी सकाळच्या सुमारास मोठा पाऊस बरसला।